हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त ना? मस्त. जरा कविता क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत तिळाचे लाडू. माझे पहिले बनवले गेले होते संक्रांतीला, ते खाल्ले पण गेले. आता परत ती आणली होती म्हणून मुलांसाठी बनवू म्हटलं. तर बिना पाकाचे तिळाचे लाडू बनवतोय आपण. सोपे मऊसूत लाडू. सर्वात पहिले आपण शेंगदाणे खरपूस बारीक गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. एकीकडे चहा होतो, संध्याकाळी वेळ होता म्हणून म्हटलं करून घ्यावे मुलांना खाण्यासाठी. एकीकडे चहा होतोय तर आपण इकडे गूळ चिरून घेऊ. माझ्याकडे हा गूळ आहे, देसी गूळ. तो एकदम सॉफ्ट आहे, त्याच्यामुळे तो चाकूने लगेच कट होतो. तुमच्याकडे जर हार्ड असेल गूळ तर तुम्ही किसून घ्या. आपण पाक न करता हे लाडू बनवणार आहोत, त्याच्यामुळे गूळ हा चिरून घ्यावा लागेल. शेंगदाणे हलवत राहायचे. मस्त लालसर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे, खाताना क्रंच लागतील असे. मी अर्धा किलो तीळ घेतली आहे आणि शेंगदाणे पाव किलो घेतले आहे आणि त्याप्रमाणे अर्धा किलोला थोडा कमी हा गूळ घेतला होता. ही तीळ मी डीमार्टमधून आणली होती, स्वच्छ सुंदर होती. शेंगदाणे भाजून आपल्याला ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे. जाड मोठेच राहू द्यायचे, जास्त बारीक करायचे नाही. मग नंतर मी तीळ पण भाजून घेतली बारीक गॅसवर, एकदम मंद आचेवर लाल होईपर्यंत. जास्त पण नाही, नाही तर कडवट लागेल, पण मग क्रंच होईल अशीच भाजून घ्यायची आहे. सारखी सारखी हलवत राहायची आहे. झालाय माझा गूळ चिरून. शेंगदाणे पण मी वाटून घेतले जाड मोठे. शेंगदाणे जास्त बारीक करायचे नाही, थोडेसे जाड मोठे राहू द्यायचे. आता तीळ भाजत आली आहे, थोडी तीळ बाजूला काढून घेईल मी, कारण की थोडीशी आपल्याला मोठी पण दिसली पण पाहिजे नेमकी तिळाचे लाडू असं, म्हणून थोडीशी वरती काढून घेतली प्लेटमध्ये. आणि ही बाकीची आहे ते मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे. जास्त बारीक नाही, जास्त जाडी. बंद चालू करून फक्त फिरून घ्यायची आपल्याला. मग तीळ, वाटलेली तीळ, गूळ आणि शेंगदाण्याचं कूट जो जाड मोठा केला आहे आणि जी आपण बाजूला काढलेली तीळ आहे ती तीळ टाकून घेतली आणि चांगलं एकजीव करून घेतलंय मी. गूळ हा सॉफ्ट असल्यामुळे लगेच मिक्स होतो, नाहीतर मग तुम्हाला वाटलं तर मिक्सरला एक राऊंड मारू शकता सगळं एकत्र करून. पण माझा गूळ हा लगेच हाताने मॅश झाला, त्याच्यामुळे सगळं मिक्स करून झाल्यावर आपल्याला 2-3 चमचे तूप घ्यायचे. ते तूप थोडंसं गरम करून घ्यायचं, मेल्ट करून. गरम झाल्यावर, तूप मेल्ट झाल्यावर हे तूप आपण लाडू म्हणजे लाडूचं जे मिश्रण आहे आपण केलेलं त्याच्यावर टाकून घ्यायचे. त्याच्याने एक बाइंडिंग येतं तुपाने. तूप टाकून घेऊन वाटलं कमी जास्त टाकू शकतो आपल्या पद्धतीने. मी 2-3 चमचे घरचं तूप घेतलं होतं, ते टाकून चांगलं परत एकजीव करून घ्यायचं. थोडं गरम असतं, सांभाळून सगळं एकत्र करून आपण लाडू वळून घ्यायचे. तुम्हाला जर लाडू वळताना म्हणजे होतातच ते लाडू, पण जर अगर नाही झाले तर थोडंसं हाताला पाणी लावून मग पण लाडू करू शकतो. किंवा मग जर तुम्हाला गूळ कमी वाटलं, लाडू होत नाहीये, गूळ कमी वाटतं, गूळ टाकून घ्यायचा. किंवा मग गूळ पण जर बरोबर आहे आणि लाडू होत नाही तर थोडं तूप अजून एक्स्ट्रा घेऊ शकता. आणि जर मग तुपाने पण नाही झाले तर मग हाताला पाणी लावून करू शकतो. माझे होऊन गेले, मी सगळं प्रमाण बरोबर घेतलं होतं, त्याच्यामुळे झाले. शेवट हाताला चिटकत होते म्हणून 2-3 शेवटचे पाणी लावलं होतं हाताला, पण झाले लाडू. आणि खायला पण खूप छान होता. इकडे चहा झाला, म्हटलं मुलांना मिस्टरांना चहा देऊन देऊ. मुलाचा क्लासचा टाईम पण आला होता, 6:30ला तो क्लासला जातो. त्यांना म्हटलं चहा घेऊन घ्या तुम्ही. त्यांना चहा देऊन बाकीचे लाडू मी वळून घेतले. हा अमृतराजचा देसी गूळ आहे, तो मी वापरलेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर हा गूळ लाडूसाठी उत्तम आहे.
आणि हे सगळे लाडू मी असे वळून घेतले. काही नाही, 15-20 मिनिटात होऊन गेले माझे लाडू वळून, पटापट झाले होते. हे एवढे लाडू झाले, छोटे छोटे, जास्त मोठे नाही केले, जास्त छोटे नाही, मीडियममध्ये केले, कारण की मुलं अर्धा वाया घालतात. हे पहा, तुम्ही बघू शकता लाडू किती मऊ झाले आहे. एका हातानेच मी तोडले, कारण की मुलगा क्लासला गेला आणि कोणी नव्हतं शूट करायला. मग एका हातात मोबाईल घेऊन एका हातानेच लाडू फोडून दाखवला तुम्हाला. कसे झाले माझे लाडू मला नक्की कमेंट करून सांगा. ट्राय करून बघा. माझी लाडू करण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा. बाय, धन्यवाद.